आश्रय आशा फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न। मालेगाव प्रतिनिधी आश्रय आशा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या सोहळ्याला राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना श्री शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। विशेषतः युवक युवतींच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवछत्रपतींच्या आदर्शांवर चालत समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले। आश्रय आशा फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत भविष्यातही अशाच प्रकारचे प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला। या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आश्रय आशा फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे। राजगुरू यांची एक आठवण करून दिली, त्याबद्दल मी या ठिकाणी एक चारोळी त्यांचीच म्हणते की इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से, इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से, मैं इश्क लिखना भी चाहूँ तो इखलाक लिख जाता हूँ, इखलाक लिख जाता हूँ। धन्यवाद सर, तुमचं मूल्यवान वेळ आपण सन्मान सोहळ्यासाठी आलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यामुळे त्यांना सन्माननीय मान्य आहे। उदाचा कळाता आलेला आहे आणि गर्वीची ही धून आपल्या मनामध्ये आलेली आहे, परंतु एक उत्साह मात्र आहे की हा बचाव सोपे बापू देशमुख रामभाऊ आवारे आवाज आला पाहिजे, काही थोडा आवाज टाळ्या झाल्या पाहिजे। आपला टाळ्याचा आवाज हा सन्मानार्थी असतो, ही प्रेरणा असते आणि ही उत्साही असतो। तो खूप धन्यवाद सर। आपल्या अशा पुढच्या पुरस्कारासाठी तयार करायचे कुंदन गोविंदा आहे, कुंदन गोविंदा आहे। अतिशय गडबड करू नका, प्रत्येकाला पुरस्कार मिळणार आहे। तुमचे नाव आहे, जसं जसं नाव पुकारलं जाईल तसं तसं आपला पुरस्कार घेण्यास आपण इथे समोर यायचं आहे। कृपया कुठेही गडबड करू नका। जे आयोजक आहेत, जे सदस्य आहेत, त्यांना त्यांचं प्रदीप उत्तम वगैरे साहेब यांना आपण राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2026 ने सन्मानित करत आहोत। आश्रय फाउंडेशन घराणे यांच्यातर्फे आपण हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना देत आहोत। सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करत आहोत आपण। पुढचे सन्माननीय पुरस्कारार्थी माननीय श्री राहुल आनंदराव तारू, माननीय राहुल आनंदराव तारू, वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्या सगळ्यांसाठी। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरून आलेले हे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या सन्मानार्थी आणि यांच्या गौरवण्यासाठी आपण हा आश्रय आशा फाउंडेशन तर्फे हा आपण 2026 चा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार आपण देत आहोत। पुढच्या पुरस्कारासाठी लगेच तयार करायचं आहे। पुढच्या पुरस्कारासाठी लगेच तयार व्हायचं आहे। माननीय छोटीराम पांढरे साहेब, तारू साहेब आलेले आहेत का? तारू साहेबांना आपण हा पुरस्कार देत आहोत। या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा। पुढचे पुरस्कारार्थी यांनी तयार व्हायचं आहे। माननीय श्री छोटीराम पांढरे साहेब, सर्व
उपस्थितांना विनंती आहे की आपण या डाव्या साईडने यायचं आहे आणि पुढचे जे छोटीनाथ पाथरे साहेब यांना विनंती आहे की आपण पुरस्कारासाठी तयार राहायचं आहे. सन्मान चिन्ह सव्वीस शुभम अशोक पाटील यांनी तयार राहायचं आहे. त्याचप्रमाणे अशा एका जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. अरे महादेवाचं नाव घ्यायला सुद्धा ताकद नाही तुमच्यात. एवढे भगवा कलरचे पेटे घातलेले आहेत. हा भगवा जरी पट्टा ही महाराष्ट्राची छान आहे, वारकऱ्याची ठाण आहे आणि आमच्या बळीराजाचा मान आहे. हर हर महादेव. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वजननी आई जिजाऊ धर्मासाठी कसं जगायचं, कसं लढायचं आणि शहीद कसं व्हायचं हे जगाला दाखवून देणारे आमचे स्वर्गीय शंभू महाराज संभाजीराजे, महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा पगडा देणारे राजेश्री शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातृभूमीत जन्मलेले आणि इंग्रजांकडून ज्यांना एकाच राजाला महाराजा हे भूषण दिलेलं गवळाने गावचे आमचे सुपुत्र महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरण सोहळ्या संदर्भात आज असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणजी पाटील नारवाडे, ट्रस्टचे अध्यक्ष श्री राहुल, संस्थापक सदस्य श्री पाटील, श्रीमती बच्चाव, आमचे बळीराजा संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ज्यांनी गावागावात तंटामुक्तीचं काम सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्वरित न्यायदान करणारे भाऊसाहेब आयरे, श्री सी डी लोठे, पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, श्री राहुलजी पवार, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य उपस्थितीगण आणि आजचे खरे सत्कारर्थी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे असे ज्यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले सर्व पुरस्कार विजेते, नंतर इतर कार्यक्रमाला हजर असलेले माध्यमाचे प्रतिनिधी, सर्वप्रथम ज्यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्यांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, शिवछत्रपतीच्या नावाने पुरस्कार मिळणं की ज्या व्यक्तीने आज सुद्धा मी नेहमी म्हणतो की खरा मराठी माणूस कोण, जो गाढ झोपेत जरी असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर तो झोपेत उठून जय म्हणतो, तो खरा मराठी माणूस. महाराष्ट्राने या भारत देशाला राष्ट्रीयत्व स्वीकारलेला आहे. मित्रांनो, ज्या समाजामध्ये शिक्षा आणि बक्षीस ताबडतोब दिलं जातं तो समाज, तो देश, ते राष्ट्र विकास करत असतो. आज जर आपण बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिहिली त्यावेळेस त्यांनी राज्यघटना पूर्ण लिहून दिल्यावर सांगितलं की मी राज्यघटना लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर 24 तास
छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यकारभाराचं प्रतिबिंब आहे. मित्र